शेतकरी मित्रांनो, गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी काय करता येईल असे आज मुद्दे बघणार आहे आपण. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गव्हाचं जे बी टाकतोय त्या बियाचं योग्य प्रमाण राखलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर जी पेरणी करतोय ती पेरणी करण्याची योग्य वेळ राखली गेली पाहिजे. पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर नक्कीच आपल्या गव्हाच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. तर शेतकरी बंधूंनो, बी टाकत असताना किंवा जी बीज पेरणी पद्धतीने करतोय साधारणपणे 20 ते 25 किलो प्रति एकरी जर बियाणं वापरलं आपण तर आपल्याला जी याची गव्हाची जी रोपं आहेत ह्या रोपांची संख्या योग्य राखता येते. योग्य राखल्यामुळं काय होते की जी जमीन आहे ह्या जमिनीतून अन्नद्रव्य आपटेक करायला योग्य जाते, पाणी व्यवस्थापनाला योग्य जाते, त्याच्यातून हवा खेळती राहत असते आणि योग्य अंतर राखल्यामुळं त्याच्यातून जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य योग्य पद्धतीने आपटेक होते. त्याच्यानंतर गव्हाचे जे फुटवे आहेत ते फुटवेसुद्धा जास्त प्रमाणामध्ये होतात. याच्यामुळं सुद्धा गव्हाचं उत्पादनामध्ये वाढ होत असते. त्याच्यानंतर साधारणपणे मी सांगितलं की 20 ते 25 किलो बियाणं प्रति एकरी जर वापरलं पेरणी पद्धतीमध्ये तर या पद्धतीनं एकसारख्या पद्धतीनं आपल्याला गव्हाची पेरणी केल्यामुळे काय होते की हवा खेळती राहते. हवा खेळती राहिल्यामुळं जी ओंबी आहे ती ओंबी जाड आणि लांब ओंबी निघते. गहू असा भरगच्च ओंबीमध्ये भरतो आणि त्याच्यामुळे उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ होत असते. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ॲड करू शकतो, पाणी व्यवस्थापन. पाणी योग्य वेळी योग्य पाणी जर दिलं, त्याला वरच्यावर पाणी लागत असतं आणि ओंबी भरण्याच्या वेळेस पाण्याचा टचका नाही बसला, पाणी जर दिलं गेलं, त्याच्यानंतर फुटवे होताना पाणी दिलं गेलं आणि रासायनिक खताचा एक सुरुवातीला पेरणी करत असताना डोस दिला तर आपल्याला उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ होत असते. साधारणपणे 20 ते 25 क्विंटलपर्यंत गव्हाचं उत्पादन शेतकरी बांधवांनी काढलेले आहे. त्याच्यासाठी हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन आपण जर पेरणी केली तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ होणार आहे.